RSSने अनुसूचित जाती जमातीमध्ये फूट पाडण्याचं काम बंद करावं, अन्यथा ह्या टायमाला समाज विचार करणार नाही आणि कसलेही परमिशन घेणार नाही, आंदोलनाचं परमिशनसुद्धा घेणार नाही. बस RSSच्या दरवाजासमोर पूर्णपणे तुटून पडणार, असा थेट इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाशसाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे. आता जर बघितलं असेल तर मराठा आणि कुणबीमध्ये वादविवाद जो आहे हा एकदम विकोपाला गेलेला होता. तो वादविवाद अजूनही शांत झालेला नाही. तर त्यानंतर आता मांग आणि महारामध्ये वादविवाद वाढवलेला आहे आणि तो म्हणजे उपवर्गीकरणाचा. आता संविधानानुसार जर बघितलं तर ज्याची जेवढी संख्या जास्त तेवढी त्याची हिस्सेदारी. जर मांग समाजातील काही युवक असेल जे शिक्षित असतील त्यांनी त्याचा अभ्यास करावा, अन्यथा नेत्याच्या मागे जाऊ नका. कारण की नेत्यानं अगर तुमचं भलं जर विचार केला असता भल्याचा, तर आज मांग समाजावर, लेकीबाईंवर, युवकांवर जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा मांग समाजातील कोणी नेते तुमच्यासाठी, तुमच्या रक्षणासाठी येतात का, तुमच्याकडनं बोलतात का? तर याचं सरासर उत्तर आपल्याला नाही मिळेल. याकरिता आपल्याला जे एका सूत्रात बांधून ठेवलं आहे संविधानाने, आपण त्या संविधानाचं आणि त्या सूत्राचं रक्षण करणं आणि आपल्या येणाऱ्या पिढीचा उद्धार करणं हेच काळाची गरज आहे. आणि असे भामटे जे नेते आहेत त्या नेत्याकडे बघू नका, आपलं स्वतःचं भलं करा. यापेक्षा याआधी तुमची जी हालत होती ते हालत समोर आणखी दुरुस्त व्हायला पाहिजे. तर त्यासाठी संविधानाने जे दिलेले मार्ग आहे तोच मार्ग चांगला मार्ग आहे. नेते जे आहे त्या नेत्याच्या मागे जाऊ नका. आपले पोट भरण्यासाठी ते काहीही बोलू शकतात.